आज़ादी के अमृत महोत्सव के उपलक्ष्य में राज्य शासन ने विभिन्न प्रांतों की संस्कृति का आदान प्रदान करने, स्थानीय कलाकारों को मंच उपलब्ध करवाने और लुप्त होती जा रही कला संस्कृति का जतन तथा संवर्धन करने के लिए राज्य भर में महासंस्कृति महोत्सव का आयोजन किया है, जिसके चलते नांदेड़ में भी 15 से 19 फरवरी के दौरान 5 दिवसीय महासंस्कृति महोत्सव का आयोजन किया गया है। ऐसी जानकारी जिलाधिकारी अभिजीत राउत ने मंगलवार 13 फरवरी को आयोजित संवाददाता सम्मेलन में पत्रकारों को दी। शहर के पुलिस कवायद मैदान पर गुरुवार 15 फरवरी की सुबह 10 बजे शिवकालीन मैदानी खेल जैसे खो खो, कबड्डी, लेझीम, कुश्ती, मल्लखांब, घुंघरू काठी, लाठी काठी, रस्सी खींच, गतका, लगोरी आदि सहित विभिन्न खेलों से महासंस्कृति महोत्सव को प्रारंभ किया जाएगा। 16 से 18 फरवरी के बीच कृषि उपज बाजार समिति मैदान नया मोंढा परिसर में लोक कला, लोक संगीत, लोक नृत्य और खाद्य संस्कृति, वस्त्र संस्कृति जैसे उपक्रम होंगे। तो वहीं 17 और 18 फरवरी को पुराने नांदेड़ के होली परिसर में स्थित नंदगिरी किले में फोटोग्राफी प्रदर्शनी और 18 तथा 19 फरवरी को ITI कॉलेज नांदेड़ में शिव चरित्र पर आधारित रंगोली प्रतियोगिता एवं प्रदर्शनी का आयोजन किया गया है। इस 5 दिवसीय समारोह में सपरिवार सम्मिलित होने की अपील जिलाधिकारी अभिजीत राउत ने नांदेड़ की जनता और पत्रकारों से की है। महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला महासंस्कृती महोत्सव हा इतर जिल्ह्यांप्रमाणे नांदेड जिल्ह्यात आपण आयोजित करतो आहोत आणि त्यामध्ये पहिल्या 2 दिवशी हे आपण शिवकालीन जे विविध मैदानी आपले मराठमोळे खेळ आहेत, आटापाट्या, लगोरी, खो खो, कबड्डी, लेझीम, त्याशिवाय रस्सी खेच, लाठी काठी अशा प्रकारच्या सगळ्या खेळांच्या स्पर्धा आपण आयोजित करतो आहे। याशिवाय शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन हे दिनांक 18 आणि 19 फेब्रुवारी या दिवशी असेल। आपला नंदगिरी किल्ला जो नांदेडचा मानबिंदू आहे त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील जीवनशैली आणि विविधता दर्शवणारा एक फोटोग्राफी एक्झिबिशन अर्थात छायाचित्र प्रदर्शन हे सुद्धा आपण 17 आणि 18 फेब्रुवारीला घेत आहोत। याचबरोबरीनं प्रदर्शनी दालनं ज्यामध्ये बचत गटांची किंवा शेतकऱ्यांची काही उत्पादनं असतील त्यांना एक वाव देण्यासाठी आणि जिल्ह्यातील खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती, हस्तकला यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी असणार आहे। याबरोबरीनं 3 दिवस संध्याकाळी दिनांक 16, 17 आणि 18 या दिवशी लोककला आणि ज्या काही आपल्या स्थानिक कलाकार आहेत त्यांचे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील। यामध्ये सुरुवातीला आपले स्थानिक कलाकार सादर करतील आणि नंतर मग बाहेरून काही बोलवलेले प्रतिष्ठित कलाकार आहेत त्यांचं सुद्धा सादरीकरण असेल। एकंदरीत 5 दिवस समस्त नांदेडकरांसाठी ही एक चांगलीच सांस्कृतिक मेजवानी असणार आहे। माझं सगळ्यांना आवाहन राहील की आपण या 5ही दिवसांसाठी निश्चितपणे वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि याचा आनंद घ्यावा।